उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचे संकेत दिलेले आहेत. काय वाटतं, काय सांगायला? राज ठाकरे साहब इंशाल्लाह चल के आएंगे और दो साथ साथ जोड़ होंगे और हमारी ताकत और दुगनी हो जाएगी. तुम्हाला काय वाटतं आजच्या भाषणासंदर्भात काय वाटतं? तुम्हाला सांगू, आम्ही ना डोळ्यात असं तेल घेऊन वाट बघतोय की दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर या चहाच्या किटली ना जळून खाक होईल, खाक. तेव्हा आम्हाला मराठी बाणा जो उद्धव साहेब आणि राज ठाकरे हे सगळे एकत्र आले पाहिजे आणि आमचा भगवा बीएमसी मध्ये फडकला पाहिजे. त्यामुळे आम्ही खूप खूप अपेक्षा करतो की हे दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. आजच्या भाषणात होणार, शक्य होणार, 101% शक्य होणार. काय वाटतं आजच्या भाषणानंतर? आजच्या भाषणानंतर उद्धव साहेबांच्या मला एक वाटतं की राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर आम्हा तरुणांसाठी जे आमचे रोजगार बाहेर गेले महाराष्ट्राच्या, ते महाराष्ट्रात पुन्हा आमचे रोजगार येतील अशी मला अपेक्षा आहे. ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक पोस्ट दाखवलेले आहे. काय वाटतं, दोघे एकत्र येतील? साहेब 100% येतील. मुंबई वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे जे आपले मराठी बांधव आहेत ते एकत्रेसाठी त्यांना एकत्र यावं लागेल आणि आम्ही त्यांच्यासाठी एकजुटीने आम्ही आमच्या स्थानिक कार्यकर्ते मनसे आणि शिवसैनिक एकत्र काम करत आहोत आणि ते लवकर लवकर येतील. मुंबई आपल्या साहेबाची, मुंबई आपल्या साहेबाची. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं उद्धव ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर आता शिवसैनिकांनी अशा प्रकारचा एक बोर्ड हातात घेतलेला आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी एकत्र या, महाराष्ट्र हितासाठी एकत्र या, मराठी माणसासाठी आणि भूमिपुत्रासाठी ही काळाची गरज असल्याचं शिवसैनिकांचं मत आहे आणि या शिवसैनिकांचं दोन्ही बांधवांनी एकत्र यावं अशा प्रकारची घोषणा या दिल्या गेल्या आहेत. एकत्र या, एकत्र या, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारचं म्हणतं आहे. काय नेमकं मत आहे तुमचं? साहेब आम्हाला फक्त महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी दोघे ठाकरे बंधू एकत्र राहायला पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. मुंबई आपल्या साहेबाची. तुम्ही बोर्ड घेऊन आलेला आहे, काय नेमकं? नक्कीच वेळ खूप कठीण आहे. महाराष्ट्रासाठी एकत्र खूप गरजेचं आहे. आता कालच तुम्ही विचार करा, जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदी भाषेवर लादतोय आपल्यावरती, हिंदी भाषा दावा गुजरातीमध्ये सांगा, तमिळनाडूमध्ये सांगा, कर्नाटकमध्ये सांगा, सांगा त्यांना हिंमत असेल त्यांनी गुजरातमध्ये सांगावा. हिंदी आपण बोलतोच ना, कोण नाही बोलत बोला हिंदी, हिंदी आपण बोलतोच. अशा प्रकारचं सामान्य शिवसैनिकांचं मत आहे आणि तेच अशा प्रकारचा फलक घेऊन थेट बाहेर उभे आहेत की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारच्या घोषणा देखील त्या देत आहेत. पुढे अशीच कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.